व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, देवी आणि सज्जनो, ताईंनी आत्ताच उल्लेख केला आणि त्यांच्या भाषणातून त्यांनी आज जे आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, महिला दिनाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. आज आपण जर इतिहासामध्ये जर डोकवलं तर आपल्याला कळेल की मेरी वॉल्स्टनक्राफ्ट ही एक महिला तत्ववेत्ती होती. 1792मध्ये तिने द व्हिंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ द वुमन या नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये तिने एक असा विचार मांडला. तो विचार फार महत्त्वाचा आहे. तो विचार असा होता की स्त्रीचं शिक्षण आणि तिची घडण ही मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते. बघा, म्हणजे आणि दुसरं एक त्यांनी एक सांगितलंय तर पुरुषांना काय आवडतं हे सांगण्यासाठी संस्कार या नावानुसार त्या स्त्रीच्या मनावर ठसवलं जातंय. असे हे परखड असे विचार त्या तत्ववेत्तीने 1792 साली मांडले. आज या गोष्टीला जवळजवळ 233 वर्ष झाले. त्यापासून हा लढा चालू आहे. ज्यावेळेस एखादं गोष्ट किंवा एखादी व्यक्ती एखादी परखड विचार मांडते तर त्यावेळेस त्यालाही त्याच्या समस्याला तोंड द्यावं लागतं. त्यावेळेस तिलाही समाजाचा रोष हा ओढवला गेला होता आणि त्या ओढाला त्यावेळेस मग तिने ते धाडसी आणि परखड विचार मांडले होते. त्यामुळं तिला वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागले होते. परंतु आज त्याचं जर फलित बघितलं तर आजही महिलांना जे अधिकार मिळालेले, महिलांनासुद्धा आज जर बघितलं तर वेगवेगळ्या शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे, संपत्तीचा अधिकार मिळाला आहे, मतदानाचा अधिकार मिळाला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे समान अधिकार मिळालेत. त्या मिळण्याचं कारण म्हणजे तेव्हापासून ती झालेली लढा आणि तेव्हापासून झालेला तो प्रतिकार. म्हणून सांगितलं आहे काही गोष्टी आंबेडकरांनी पण त्यांच्या याच्यामध्ये संघटित राहा, एकत्र या. कारण ज्यावेळेस संघटित होतो आपण त्यावेळेस खऱ्या अर्थाने संघटित होतो त्यावेळेस माणूस एकत्र येतो आणि विचारांची पण देवाणघेवाण होते आणि त्याचबरोबर काहीतरी जे एम म्हणतात किंवा ध्येय असतं ते ध्येयपूर्ती ही होऊ शकते. आज जर आपण बघितलं इतिहासामध्ये जर डोकवलं तसं हे 1792चा लढा होता. त्यानंतर 1908 साली सुद्धा कपड्याच्या कारखान्यामध्ये हिंदू जी चळवळ झाली ती महिलांनी उभारली आणि त्यावेळेसुद्धा म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणतात ना काम जास्त असायचं, मोबदला कमी असायचा, तर ते सुद्धा त्याविषयी जो लढा महिलांनी दिला आणि त्या लढ्यामुळे आजही बघा आज आपण बघतो कंपनीमध्ये जे राईट्स आहेत त्यानुसार जर विचार केला तर कामाचे तास हे कमी झालेले आहेत. त्याबरोबर जो मोबदला आहे तो मोबदलाही आज पुरुषाइतका जो मोबदला तो स्त्रियांनाही मिळायला लागलेला आहे. कारण असा हा लढा दिला आणि त्या लढ्याचं प्रतीक म्हणून आज आपल्यालाही ती ही पाहाव्यास मिळते. आणि मग आता हे असे लढे होत गेले आणि त्या लढ्यामुळे मग पुढे मागे वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या, वेगवेगळे अधिवेशनं झाले, महिलांचे संमेलन भरले आणि मग महिलांच्या संमेलनामध्ये सुद्धा मग सरकारतर्फे किंवा पूर्वीच्या काळी म्हणजे कोपनहेगनमध्ये 1910मध्ये त्या परिषदेमध्ये मग असं ठरलं की नाही, महिलांना त्या जागतिक महिला दिन, महिलांच्या हक्कासाठी असणारा एक स्वतंत्र दिन म्हणून आज मानला जाऊ लागला. या 8 मार्च ही तारीख त्यावेळेस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर आपण जर बघितलं तर मग आपल्याला मुंबई येथे 1943 सुद्धा पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. पुण्यामध्ये सुद्धा 1971 साली त्यावेळेस सुद्धा चळवळ झाली आणि त्या चळवळीमध्ये सुद्धा नंतर वेगवेगळ्या
वेगवेगळे विचार मांडले गेले आणि मग युनोने सुद्धा, युनो ही आपली आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि युनोने सुद्धा 1975 साली जागतिक महिला दिन आणि म्हणून हे साजरं करायला गेलं. मग त्यावेळेस खऱ्या अर्थाने युनोची जी संघटनाने जे डिक्लेअर केलं, त्यानंतर मग वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिल्या, महिला संघटना उभ्या राहिल्या, महिला विचार मांडू लागले, वेगवेगळे गोष्टी प्रकर्षाने जाणू लागल्या, विचार व्यक्त होऊ लागले आणि कुठेतरी महिलांना एक स्वातंत्र्य मिळाल्याचं एक म्हणजे शक्ती आज खऱ्या अर्थाने पाठिंबाशी उभी राहिली. आणि आज आपण जर बघितलं तर पूर्वीचा जरी अजून दुसरा इतिहास बघितला तर आपला आध्यात्मिक इतिहास जर बघितला तर चक्रधर स्वामींनी सुद्धा धार्मिक जे कार्य होतं त्या धार्मिक कार्यामध्ये महिलांना पूर्वी स्वातंत्र्य कमी होतं. आज ते स्वातंत्र्य मिळवण्याचं काम सुद्धा चक्रधर स्वामींनी काय केलं त्यावेळेस सुरू केलं. आणि मग ते चक्रधर स्वामींनी जे आध्यात्मिक कार्य सुरू केलं, मग महिलांना पूर्वी जे वेदाचं तत्वज्ञान असेल, मग वेगवेगळ्या प्रथा असतील, त्या मोडीत काढून अध्यात्माला सुद्धा पुरुषांइतका स्त्रीचा सुद्धा अधिकार आहे हे त्यानुसार सुरू झाले. आज जर बघतो आपण प्रत्येक घरामध्ये आपण अर्धांगिनी म्हणतो स्त्रीला, त्याचबरोबर धर्मपत्नी म्हणतो, म्हणून असा जो दर्जा तो स्त्रीला त्यापासून मिळाला गेला आहे. आपण जर बघतो तर खऱ्या अर्थाने स्त्रिया ह्या शूर आहेत, पराक्रमी आहेत, दूरदृष्टी आहेत. आज आपण म्हणतो ना काही गोष्टी ज्या अध्यात्मामध्ये जर साध्य करायचे असतील तर त्याला मुळातच काही गुण अंगी असावे लागतात. ते स्त्रियांच्या अंगी ते पूर्वीपासूनच म्हणजे म्हणतात ना की ते जे म्हणजे काही जे धाडस म्हणा किंवा काही ज्या माया म्हणा किंवा हे म्हणा किंवा वेगवेगळे झेलण्याचे म्हणजे प्रतिकार शक्ती करण्याचे जे गुण आहेत, अध्यात्माला लागणारे जे गुण आहेत ते मूळतःच त्यांच्या बुद्धीमध्ये जन्मतः आलेले असतात. म्हणून स्त्री ही दूरदृष्टी आहे, स्त्री ही शक्ती आहे. आज आपण जर बघितलं, नेपाळचं जर उदाहरण घेतलं तर नेपाळमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांचे नवरे पूर्वी बाहेर जायचे तर त्यावेळेस ते काय करायचे की एक ताटली घ्यायचे, तांब्याची ताटली घ्यायचे, तांब्याच्या ताटलीमध्ये पाय ठेवायचे आणि दोन्ही अंगठे त्याच्यामध्ये दोन्ही अंगठ्याने ते त्यांचं पूजन करायचे आणि ते तीर्थ म्हणून प्यायचे. कारण नवरा जर बाहेरगावी गेला तर तो नवरा आजारी पडू नये म्हणून त्या स्त्रिया त्या तीर्थ म्हणून प्यायच्या. म्हणजे आपला जो आदर्श आहे, पूर्वीच्या काळची जी संस्कृती आहे, म्हणून जगाच्या पाठीवर भारताची संस्कृती ही श्रेष्ठ मानली गेली आहे. कारण आज जर परदेशात बघितलं तर घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले दिसतात, वेगवेगळ्या नारींना किंवा समानता मिळत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आज रूढी परंपरा आज पाहाव्यास मिळतात. पण भारतीय संस्कृती अशी आहे की जी स्त्रियांना पूर्वीपासूनच महत्त्व देत आलेले आहे. आणि मग जे चक्रधर स्वामींनी अध्यात्मातलं पण महत्त्व ते पण स्त्रियांना उघड केलं. म्हणून स्त्रियांचा गौरव करणारा खऱ्या अर्थाने भारत हा जगातील एकमेव देश असा मानला गेलेला आहे. म्हणून स्त्रियांची शक्ती हीच खरी ओळख आज आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये हा जो लढा आहे, हा लढा आपल्याला पाहावयास मिळतो. आता जर आपण जसा काळ बघत गेलो तर म्हणजे पूर्वीच्या काळी 19व्या शतक होतं, 20व्या शतक होतं, आज 21वं शतक चाललेलं आहे. मग आज 19व्या शतकामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनच फार वेगळा होता. त्यावेळेस फक्त उपभोग आणि कष्ट हेच म्हणून स्त्रियांकडे बघितलं जात होतं. त्यामुळे सर्वसाधारणपणे समाजामध्ये असा जो गैरसमज आपल्याला पाहायला मिळत होता, म्हणजे म्हणतो ना स्त्रीवाद किंवा त्याला जर इंग्रजीमध्ये किंवा फ्रेंचमध्ये फेमिनिझम म्हणतात, फ्रेंच वर्ड येतो फेमिनिझम. तर फेमिनिझम म्हणजे काय, पूर्वी त्यावेळेचे 19व्या शतकामध्ये व्हिक्टोरिया जी राणी होती त्या राणीने सुद्धा खरं तर त्याला विरोध केला होता. म्हणजे की म्हणतात हे स्त्रीवाद काय हो, म्हणजे याचा अर्थ म्हणजे त्यावेळेस त्या स्त्रीवादाविषयी जे मतभेद होते, मग स्त्रीवाद म्हणजे काय, मूर्खता, पाप, महाचूक, म्हणजे स्त्रियांनी मांडूच नाही का, त्यांचे हक्क मांडू नये का, अशा प्रकारचे चेष्टा मस्करी किंवा जी आपण म्हणतो ना स्त्रीवाद, त्या स्त्रीवादावर त्यावेळेस बऱ्या अर्थाने 19व्या शतकामध्ये फार हे होता. परंतु जसा काळ बदलत गेला त्यानुसार म्हणजे स्त्री सुज्ञान होत गेली आणि त्यामुळे हा जो बदल
घडत आला तो आज आपल्याला ह्या 19व्या शतकानंतर 20व्या शतकामध्ये पाहायला मिळतो. मुळात आज नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्त्रिया आज वेगवेगळ्या ठिकाणी आज काम करतात. त्यांनासुद्धा त्यांच्याबरोबर म्हणजे पुरुषांइतकं जर त्यांनासुद्धा वेतन मिळायला पाहिजे, त्यांनासुद्धा त्यांच्याप्रमाणे प्रमोशन मिळालं पाहिजे, हे जे त्यांचे हक्क आहेत ते आज आपल्याला त्यामुळे पाहावयास मिळतात. आणि त्याच 19व्या शतकामध्ये पूर्वीच्या काळी एक फार जुन्या रूढी होता. मग त्यावेळी जे समाजसुधारक होते, मग उदाहरणार्थ राजाराम मोहन राव असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, रमाताई रानडे असतील, हे जे महान समाजसुधारक होते, आज त्या समाजसुधारकांनासुद्धा त्यांनी जे रूढी होत्या पूर्वीच्या, म्हणजे सतीची चाल असेल किंवा केशवपालन असेल, म्हणजे पूर्वीच्या काही स्त्रियांचं टक्कल केलं जायचं, बालविवाह असतील, पुनर्विवाह असतील, असे वेगवेगळे किंवा प्रौढविवाह असतील, असे वेगवेगळे विषय होते. आणि त्या वेगवेगळ्या विषयावर हात घालत त्या समाजसुधारकांनी किंवा त्यावेळेच्या ज्या यांनी जे कार्य केलं ते आज खऱ्या अर्थाने वाखाणण्यासारखे. आणि आज त्या कार्याच्या बळावरच आपल्याला वेगळ्या प्रकारचं माध्यम बघायला मिळतात. त्याचबरोबर आता आपण म्हणतो ना, पूर्वीच्या काळी महिलांना शिक्षण नव्हतं, मग सावित्रीबाई फुले यांनीसुद्धा महात्मा फुलेंबरोबर हे कष्ट करून त्या शिक्षणाचा स्त्रीला दर्जा प्राप्त करून दिला. आणि आज खऱ्या अर्थाने स्त्री ही सुशिक्षित आपल्याला पाहायला मिळाली. आपली घटना 26 जानेवारी 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. आणि त्या आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा आज जर बघतो खऱ्या अर्थाने उपयोग होतोय. आणि त्यावेळेस त्यांनी जी 2 वर्षे म्हणजे 2.5 वर्ष त्यांचं ते घटना लिहिण्याचं काम चालू होतं. आणि आज ती घटनेमुळं स्त्रियांना जो अधिकार मिळाला तो आज खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगा आहे. आणि त्या चळवळीमुळे केंद्रबिंदू असा ठरला गेलेला आहे. अशी ही घटना 1950 साली झाली. आणि मग स्त्री समानतेचा जो अधिकार आहे तो स्त्रियांना काय आलं तेव्हापासून मिळायला सुरुवात झाली. आणि म्हणूनच सांगितलं आहे 8 मार्च हा सन्मानाचा आणि अधिकाराचा असा दिवस आज आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण बघतो शेतमजूर घ्या, तथे राष्ट्रपती घ्या, त्यामध्ये डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, पायलट असतील, शिक्षक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असे स्त्रिया आज पाहायला मिळतात. म्हणजेच याचा अर्थ काय, स्त्रियांना त्या प्रकारे दर्जाही मिळालेला आहे. आणि म्हणून सांगितलं आहे स्त्री शक्तीला सलाम, म्हणून नारी शक्तीला सलाम. मग आज आपण जर पहिल्या पंतप्रधान बघतो इंदिरा गांधी, पहिल्या महिला राष्ट्रीय प्रतिभाताई पाटील. आज प्रतिभाताई पाटलांची आमच्या एका पुस्तकाला हे बघा प्रस्तावना आहे. आम्ही त्यांना भेटलेलो प्रतिभाताई पाटलांना. कारण अशा ज्या पूर्वीच्या काळी म्हणजे स्त्रिया ज्या म्हणतो ना आपण, तर त्या स्त्रिया म्हणजे प्रतिभाताई पाटील असतील, इंदिरा गांधी असतील, पी.टी. उषाचं नाव घेतलं, किरण बेदी असतील किंवा वेगवेगळे, आज ह्या महिलांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतः तर त्या अधिकारावर आल्या, परंतु त्यांच्याबरोबर इतरांनासुद्धा त्यांनी आज वेगवेगळे ह्याच्यावर म्हणजे मोकळीक करून दिलेली आहे. आणि आज आपल्याला त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला या स्त्रिया पाहाव्यास मिळतात. खरे स्त्री हे अगाध शक्तीचं रूप आहे. म्हणून आज देवीच्या रूपात जर बघतो ना आपण, नवरात्र साजरा करतो, नवरात्रामध्ये सुद्धा स्त्रीला जपलेलं आहे. म्हणजे देवीच्या रूपामध्ये पूर्वीच्या काळी देवाधिकांची म्हणजे ना राक्षसांची देवाची युद्ध व्हायचे, त्यावेळेसुद्धा देवीचा अवतार घेताना भगवान विष्णूंनी सुद्धा मूळ माया आदिशक्तीला पाचारण केलं आणि सांगितलं की तू ह्या राक्षसाचा, म्हणून महिषासुरवर्धिनी वगैरे म्हणतो आपण, ते जे रूप आहे तर खऱ्या अर्थाने ते जे रूप कोणाचं आहे तर ते स्त्रीचं रूप आहे. म्हणून स्त्री काय आहे, अगाध शक्तीचं काय आहे रूप आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो, त्याच्यामध्ये काय महिला आणि पुरुष. आज आपण तसं पाहिलं तर आज बऱ्याच वेळा आपण जर बघतो तर मुलगा झाला, मुलगी झाली, हा मुलगा काय मुलगी काय एकच ना. म्हणून सांगितलंय की ही जी स्त्री शक्ती आहे ती देवी रूप आहे. म्हणून आपल्या घरामध्ये जी स्त्री आहे ती खऱ्या अर्थाने देवी आहे. म्हणून त्या स्त्रीनी, ज्या घरात स्त्री शांत ते घर शांत. म्हणून सांगितलंय स्त्री ही शक्ती आहे. म्हणून स्त्रीच्या मागे आपण जागरूकतेने उभं राहायला पाहिजे. आज सामर्थ्याची ओढणी नवी झालर, स्त्री शक्तीला होऊ दे एकदा जागर. खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर झाला पाहिजे. आणि आज आपण पाहतो वेगवेगळ्या स्त्री या भूमिका मांडत असतात. मग ती महिला असेल, भगिनी असेल, पत्नी असेल, वेगळ्या स्वरूपात आपण काय म्हणतो वेगळ्या गोष्टी काय होतो बघत असतो.
आज प्रत्येकाला माहिती आहे कोणत्याही कर्तृत्वान पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मग आता ती स्त्री पत्नी असेल, बहीण असेल, आई असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपातली ही असेल. आणि खरंच आहे ते जेवढे म्हणून मोठे लोक होऊन गेले आज त्यांनी जर विचार केला आणि ते सुद्धा स्पष्टपणे सांगू शकतात की नाही कुठेतरी एका शक्तीचा हात आहे. देव म्हणजे काय? देव म्हणजे 4 हात आणि 4 पाय असणारे कुठलं एक व्यक्तिमत्व नसून देव ही काय आहे? शक्ती आहे. म्हणून त्या शक्तीला मानणारे मग तुम्हामाने पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. त्या ब्रह्मांडाची शक्ती आहे तीच आपल्या सर्वांच्या तुम्हाच्या सर्वांच्या पिंडामध्ये शक्ती आहे आणि ती शक्तीला काय म्हटलेलं आहे? देव म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या देवाचं स्वरूप म्हणून सांगितलं ती शक्ती ही काय आहे? प्रत्येक म्हणजे जेवढे म्हणून मोठे होऊन गेले त्या प्रत्येकाच्या पाठीमागे एका शक्तीचा किंवा एका स्त्रीचा हात असतो. कारण जे म्हणतात ना प्रतिकारशक्ती, प्लॅनिंग किंवा आज स्त्रीसुद्धा काम करताना एक काम करत नाही, एक काम करता करता चार कामं ती करते. आज तुम्ही जर जापनीजमध्ये एक टेक्नॉलॉजी 5S म्हणतात, त्या 5Sमध्ये मग शेरी शेटोस्कोस हे म्हणजे वेगवेगळ्या कुर्ता. तर तो जो कन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट कुठून आला हो? तर तो कन्सेप्ट किंवा आज मल्टी मशिनिंग म्हणतो. आज कंपन्यामध्ये एक माणूस 2 मशीन किंवा 3 मशीन चालवतो. हा कन्सेप्ट कुठून आला? तर तो स्त्रियांमधून आला की स्त्रिया ज्यावेळेस पीठ मळते त्यावेळेस एकीकडं कुकर लावते, एकीकडे हे लावते, वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय आहे ती जी मल्टीटास्किंग म्हणतात ती मल्टीवर्किंग करते. आणि तोच मल्टीवर्किंगचा म्हणजे वेळाचं महत्त्व. आज आपल्याला वेळाचं महत्त्व हे तितकंच कळलं पाहिजे. वेळ इज म्हणजे म्हणतात ना मनी इज बेटर दॅन टाईम इज बेटर दॅन मनी म्हणतो. वेळ ही पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे. गेलेला वेळ परत येत नाही. कालचा दिवस आज मिळणार नाही. कल करायचो आज करायचो अब, परले होईगी बहुरी करेगा कब म्हणून सांगितलंय. उद्याचं काम आज करा, आजचं काम आत्ता करा म्हणून सांगितलं. वेळ बराच वेळा आपण तर बघू उद्या करू नंतर करू, अरे टुमॉरो हॅज नो एंड. बराच वेळा म्हणतो ना उद्याला शेवट नसतो. म्हणून हे काम वेळच्या वेळी होणं फार गरजेचं असतंय. आज खऱ्या अर्थाने मला तर वाटत होतं 1-2 महिलांचा तरी सत्कार आपण करसाल, पण ठीक आहे सत्कार जरूर विचार केला जाईल. कारण महिलांचा सत्कार आज निदान का असतं की कुठेतरी एक ॲप्रिसिएशन म्हणतो, अवॉर्ड म्हणून म्हणतो किंवा ॲप्रिसिएशन हे झालंच पाहिजे. कारण आज तुमच्या आमच्यातले सगळे किंवा आज बघतो ताईंनी सुद्धा फार छान भाषण केलं किंवा बरीच माहिती दिली. सांगायचं काय कुठेतरी ॲप्रिसिएशन जर झालं ना तर कामाला काय होतो? उत्साह वाढतो. आणि त्याचा परिणाम काय होतो की त्या अजून जिद्दीने काम करू शकतात, अजून मेहनतीने काम करू शकतात. कारण त्यांची जबाबदारी वाढलेली असते. खऱ्या अर्थाने ते महत्त्व आहे. ॲप्रिशिएशन करण्यामुळे काय एखादी ट्रॉफी मिळाली, एखादं फुल मिळालं, त्या याला म्हणजे आवडलं ॲप्रिशिएशनला किती पैशाचं आहे किंवा त्याचं महत्त्व नसून ते मिळणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या मिळण्यामागे जबाबदारी ही फार महत्त्वाची. कारण त्या जबाबदारी तिथून पुढे वाढली जाते. मग तिची इन्व्हॉल्वमेंट म्हणतो की बाबा इन्व्हॉल्वमेंट ही वाढली जाते. कोणत्या क्षेत्रामध्ये आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेतरी हे करण्याची पद्धत आहे. त्याचं कारण काय? तर तेच आहे की ॲप्रिशिएशन मिळून कुठेतरी जबाबदारी म्हणून हे झालं पाहिजे. नक्कीच त्याचा विचार आहे मॅनेजमेंट आपल्या किंवा आपल्या याच्यामध्ये घेतला जाईल असं मला म्हणावंसं वाटतं. आता हा जो ॲप्रिशिएशनचा प्रकार आहे मग तो 8 मार्चलाच करायचा का? आजच करायची गरज आहे का? नाही. तो तर खऱ्या अर्थाने सन्मान आहे ना तो दररोज कधीही केला पाहिजे. आता तो सन्मान करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. आज आपण आपल्याच घरी जर बघितलं तर आपल्या म्हणजे आपल्या घरातल्या स्त्रियांना मग तिथे पत्नी असेल, काय बहीण असेल, मुलगी असेल किंवा हे असेल तर त्यांना थोडीफार स्वयंपाकात मदत केली. बिघडलं कुठं? हो आज जमाना बदलला आहे की स्त्रियांनी स्वयंपाक करावा असं काही नाही. अहो आज आम्ही जर समजा स्त्री माहेरी गेली तर आपल्याला सुद्धा खरं स्वयंपाक करता आला पाहिजे, आपल्याला चहा करता आला पाहिजे, भात करता आला पाहिजे, जेवण करता आलं पाहिजे. आपण सुद्धा त्यांना थोडीफार दररोज मदत केली पाहिजे. बिघडलं कुठं? समानतेचा हक्क आहे ना, करायला पाहिजे मदत. आणि त्याच्यामध्ये मग मदत करायला पाहिजे. पुढे एखादं जरी सरप्राईज स्त्रियांना किंवा आपल्या घरच्यांना जर आणून दिलं तर नक्कीच त्याची मदत होईल. किंवा एखाद्या आपल्या पत्नीला किंवा बहिणीला मुलीला जर कुठेतरी फिरायला घेऊन गेलो, चला आज हे जरा फिरायला घेऊन जाऊया, का बरं वाटेल ना तिला? अरे एवढं 365 दिवस ते तुमच्यासाठी काम करते. वर्षातला 1 दिवस जरी तिला बाहेर नेलं तर नक्कीच तिला आपुलकी वाढेल आणि तिच्या कामाचं तिलाही श्रेय वाटत जाईल. म्हणून हे ॲप्रिशिएशन
हे नेहमीच खऱ्या अर्थाने काय आहे महत्त्वाचं आहे. मग एखादी काहीतरी भेटवस्तू द्या. आज म्हणतो ना आपण एखाद्या मोगऱ्याचं जरी वेणी जरी दिली तरी ते स्त्रियांना नेहमी फार आपलूक असते. म्हणजे याचा अर्थ काय, कुठंतरी एक छोटीशी भेटवस्तू द्या किंवा त्यांना फिरायला घेऊन जा. किंवा आजही बऱ्याच वेळा बघा बऱ्याचशा संघटना ह्या आज उज्जैनला घेऊन जातात किंवा अष्टविनायकच्या यात्रा करतात. खरं मला हेवा वाटतो, चांगलं वाटतं. असे कुठेतरी ॲप्रिशिएशन हे समाजाकडून सुद्धा घडायला पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आज आपण स्त्रियांना जे स्थान मिळतं ते आपल्याला नक्कीच उंचावलेलं दिसेल. आज तसं पाहिलं तर नरेंद्र मोदी साहेबांनी पण मागे काहीतरी म्हणलं 2029च्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी स्त्रियांना त्यांचा जो पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज पण त्यांनी वाढवायचा अधिकार दिलेला आहे. आज स्त्रिया ह्या आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये पाहावयास मिळणार आहेत. म्हणून आम्ही म्हणतो की त्यांचं जे योगदान आहे, महिलांच्या योगदानाचा सन्मान हा प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक पुरुषांनी हा केलाच पाहिजे. आणि तो फक्त 8 मार्च नाही, तो कधीही 365 दिवसामध्ये तो करू शकतो आणि करायलाच पाहिजे अशी आमची नेहमीच इच्छा असते. आणि मग ती मदत मग वेगवेगळ्या स्वरूपात जसं म्हणतो ना ते वेगवेगळ्या स्वरूपात झाली पाहिजे. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे काय कर्तृत्व. तर हे जे गुण म्हणतात ना मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व किंवा वात्सल्य, अहो हे मायेचं रूप हे कोणापाशी आहे म्हणतो ना निज म्हणजे जे गुण असतात. आता खरा फक्त एकच आपण बराच वेळा काय तर स्त्री पटकन दुसऱ्यावर भरोसा ठेवते. तो गुण एक म्हटला तर चांगला पण आहे, एक म्हणतो तो वाईट पण आहे. म्हणतात जगात 3 गोष्टी आहेत. एक जगावर भरोसा ठेवू नये, दुसरं म्हणजे मृत्यूला घाबरू नये आणि तिसरं म्हणजे देवाला विसरू नये. तर 3 गोष्टी म्हणतात ना, ज्या जो पाळतो तो बऱ्याच वेळा जगात मोठा होतो. म्हणजे जगावर विश्वास ठेवू नये, मृत्यूला घाबरू नये. आज क्षणाक्षणाला मृत्यू आहे. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडत नाही, तो प्रकारचा एक मृत्यूच म्हणावा लागेल ना. किती वेळा मरायचं, एकदाच मेलेलं बरं म्हणतात ना तसं की आपण क्षणाक्षणाला किंवा दिवसातून 1000 वेळा किंवा मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. तर त्यापेक्षा म्हणून सांगितलं की मृत्यूला घाबरू नका. आज जर धाडं सांगत असेल तर ते हे ठेवा आणि कुठल्याही कामाला, कारण आज ठेच लागेल म्हणून आपण घराबाहेर पडलो नाही तर ते दुःखच आहे ना. म्हणून सांगितलं या 3 गोष्टी नेहमी काय करायला पाहिजे, आपण पाळायला पाहिजेत. आज मी रोटरी क्लबचा पण मेंबर आहे. त्याच्यामध्ये पण दरवर्षी वेगवेगळ्या थीम असतात म्हणतात ना. तर ते आपल्या प्रत्येक याच्यामध्ये महाराष्ट्र शासनसुद्धा काय करतं, वेगवेगळ्या थीम काढतं. थीम म्हणजे काय की एखादी गोष्ट ध्येय किंवा एखादा विचार किंवा एखादी संकल्प आपण मराठीत म्हणतो तर थीमचा अर्थ संकल्प होऊ शकतो. कुठला तरी संकल्प असायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा संकल्प कधी करतो, नवीन वर्षाला संकल्प करतो, चला यावर्षी काहीतरी सुरुवात करू काय. पण बऱ्याच वेळा जेवढे नवीन वर्षाला संकल्प करतात तेवढे संकल्प पूर्ण होत नाहीत. आणि मग जर संकल्प पूर्ण होत नाही, संकल्पाला काय मुहूर्त बघायचा असतो का हो, तर मुहूर्त बघायची सुद्धा काय आहे